अंबाजोगाई तालुक्यातील वानटाकळे गावचे रहिवासी आणि परळी तालुक्यातील वाडी वस्ती तांड्यावरील गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ज्यांची ओळख होती असे गरिबांचे कैवारी स्वर्गीय डॉक्टर वाल्मिकराव मुंडे यांची जयंती बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी परळी येथे त्यांच्या वैद्यनाथ हॉस्पिटल या ठिकाणी शोकाकुल वातावरणात साजरी करण्यात आली। मित्र परिवाराने त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर तसंच अर्ध्या किमतीत औषधोपचार उपक्रम घेण्यात आले। या जयंतीच्या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून अनेक हितचिंतक, रुग्ण, स्नेहीजन, आप्तेष्ट, नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी वानटाकळीचे माजी उपसरपंच हरिभक्त परायण तुकाराम महाराज मुंडे, डिगोळांबाचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, डॉक्टर पांडुरंग फड, डॉक्टर शशिकांत कराड, दैनिक वार्ताचे संपादक परमेश्वर गीते, संजय आघाव, वानटाकळीचे माजी सरपंच गिरीधर जाधव, दौनापूर येथील उद्धवराव आघाव, अस्वलंबा येथील ढाकणे सर, मांडेखेल येथील बाबासाहेब घुगे, नागापूर येथील विठ्ठल मुसळे, इंजिनियर रवी करडे, माणिक मुंडे, संतोष मुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी वैद्यनाथ ब्लड बँकेच्या वतीनं रक्त संकलन करण्यात आलं। आरोग्य शिबिर हे डॉक्टर चंद्रकांत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं। या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर 105 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वैजनाथ मुंडे, संदीप मुंडे, दीपक मुंडे, पंकज मुंडे, मुलगा सोमेश्वर मुंडे, बालू आघाव, माऊली मुसळे, राजाभाऊ चाटे, विष्णू कांदे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण भागातून आलेल्या प्रत्येक रुग्णांच्या चेहऱ्यावर दुःखाची लकीर होती, कारण डॉक्टर वाल्मिकराव मुंडे हे गरिबांचे डॉक्टर होते। त्यांचा हात म्हणजेच उपचार होता, एवढा विश्वास रुग्णांमध्ये त्यांच्याविषयी होता। ग्रामीण भागात प्रत्येक गावात दुचाकीवर जाऊन अनेकांवर मोफत उपचार केले। परळी येथे राहत असले तरी दर आठवड्याला ग्रामीण भागात जाऊन आपल्या माणसांची सेवा त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही। निस्वार्थीपणे काम करून पंचक्रोशीत त्यांनी आपलं वलय निर्माण केलं। उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय डॉक्टर वाल्मिकराव मुंडे यांच्या कार्याला उजाळा दिला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माडजे सर यांनी केलं। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, परळी वैजनाथ, जिल्हा बीड। परिसरातून आलेली मान्यवर मंडळी, पेशंट, सर्व डॉक्टर मंडळी, गावकरी मंडळी आणि सर्व या दवाखान्यामध्ये असलेले कार्यरत असलेले सर्व डॉक्टर, त्यांचा स्टाफ, आज खरं तर आपण सर्वजण निशब्द आहोत। डॉक्टर साहेबाचा जल्लोषात आपण सर्वजण प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त भेटायला येतो, पण 2 ऑक्टोबर 2024 हे आपल्यासाठी अंतःकरणावर दगड ठेवून आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर तरीही आता या दुःखातून सावरून आपणाला डॉक्टर साहेबांचं जे उर्वरित कार्य आहे, त्यांचा जो सेवाभाव आहे तो जपण्यासाठी आपण त्यांची मित्रमंडळी, कुटुंबातील सर्व सदस्य, गावातील सर्व नागरिक, परिसरातील सर्व त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी, त्यांचं एक अपूर्ण राहिलेलं चांगलं काम आपण आजच्या दिवसापासून सुरुवात करू। त्यांचं जे राहिलेलं स्वप्न आहे, अर्धवट राहिलेलं कार्य आहे लोकसेवेचं, ते आपण आपल्या परीनं, आपलं जे काही असो ते आपापल्या परीनं आपण त्यांचे सेवेचं काम पूर्ण करण्याचा संकल्प आजच्या त्यांच्या या जयंतीनिमित्त आपण करणार आहोत। तर या शिबिराचं उद्घाटन आपण त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्प या ठिकाणी करत आहोत। या निमित्तानं मनोगती काही व्यक्त करण्यासाठी मी आपल्या गावातील आपले सरपंच आदरणीय परायण मुंडे यांना अशी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून या शिबिराची सुरुवात करा। त्यांच्या आठवणी सांगणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे। आता आम्ही जवळजवळ बालमित्र, बालवयापासूनच्या सोबतचे आहेत। त्यांची एक आठवण आहे, असं पुस्तक लिहिणं आठवणी सांगितलं। आणि आता आमच्या वयात मला तर ते मोठ्या बंधूसारखेच होते,
आणि आमच्या एवढ्या आठवणी लहानपणापासूनच्या. त्यांचं एकच वैशिष्ट्य होतं, त्यांच्या पोटात असं कधी कपट नव्हतं दुसऱ्याविषयी. असा निर्मळ स्वच्छ मनाचा माणूस दुसरा आता होणं शक्य नाही. आणि आम्हासारख्याला त्यांचं एवढं पाठबळ होतं. लहानपणी आम्ही असे जनावरंसुद्धा राखलेले. सगळ्यात जास्त डॉक्टर साहेबाला क्रिकेटचा नव्हता. क्रिकेट आम्ही 15-15 किलोमीटर पायी खेळायला जायचं. गावातून येलडा, नात्रा, इंजेगाव या गावाने. त्यांच्या आठवणी असं म्हणजे शक्यच नाही एवढं सांगणं. इतक्या आठवणी आहेत त्यांच्या. निस्वार्थ सेवा, गोरगरिबांचं एवढं त्यांच्या मागं पुण्य होतं. तरीही आम्हाला एवढ्या दुःखात सोडून डॉक्टर साहेब गेले. तर म्हणजे असं जास्त बोलणं शक्य नाही. एवढं बोलून थांबतो. दरवर्षीचा 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपेक्षा सरांच्या वाढदिवसामुळे जास्त प्रसिद्ध असायचा. आवलिया माणूस होता एकदम. आमचे मार्गदर्शक, मोठे बंधू, प्रॅक्टिसच्या सुरुवातीपासून आमच्या पाठीशी उभे असलेले, नवीन येणाऱ्याला सपोर्ट करणारे, सगळ्यांचे आधार होते. गोरगरिबांसाठी तर होतेच होते, पण चांगल्या लोकांसाठी भरपूर आधार होता सरांचा. जायची त्यांची वेळ नव्हती पण काळाने घाला केला. भरपूर नुकसान केलं. फॅमिलीचं तर खूप मोठं आहे, ते न विसरणारच आहे. आमच्या डॉक्टर वर्गामध्ये अतिशय अण्णा म्हणून, वाल्मिक अण्णाच म्हणायचो आम्ही त्यांना. घरी जरी सगळे तात्या म्हणायचे, आमच्यासाठी आमचे अण्णा होते. त्यांचे आठवणी सांगायचं म्हणजे खूप काही आहे. बोलण्यासारखं खूप आहे. बोलता येणार नाही, कंठ दाटून येतो बोलायचं म्हटलं. समोरून जायचं म्हटलं तर काळजामध्ये घालमेल होते. दवाखान्यासमोरून जायचं म्हटलं. कित्येक आठवणी लहान भावासारखं सांभाळलेलं आहे आम्हाला सरांनी. भरपूर स्वप्न होते त्यांचे. त्यांचा वसा तर चालू राहील, सेवा चालू राहील, नागरगोळे सर करताच आहेत. पण मला अपेक्षा आता बाळाकडनं आणि सोमाकडनं सरांची खूप अपेक्षा होती. मुलांनी डॉक्टर व्हावं, त्यांची खुर्ची सांभाळावी, त्यांचा वसा पुढं चालू ठेवा. जेवढी होईल तेवढी सोमा आणि बाळा, काही लागलं निम्या रात्रीला सांगत जावं. दोन्ही मामा तुमच्या पाठीशी आहेत. आगाव सर आहेत, मोहन मामा आहेतच. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. बाकीची दुनियादारी चालत राहील, पण सरांचं स्वप्न पूर्ण करावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आता बोलणं अशक्य होतं आहे. एवढीच माझी अपेक्षा आहे. सरांचा वसा असा चालू राहावा. कुठेही काही लागलं तर आम्हाला कधीही बोलवा. त्याच्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. मुलांसाठी, आमच्या ताईसाठी. एवढं बोलून आज या ठिकाणी आदरणीय तात्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत. खरंच ही वेळ नव्हती तात्यांच्या जाण्याची, परंतु नियतीला जे मान्य आहे ते होत असतं आणि ते डोक्यावर म्हणजे छातीवर दगड ठेवून, मनावर दगड ठेवून ते झेलावं लागतं. तात्यांच्या अनेक आठवणी या ठिकाणी सांगितल्या. वैद्यकीय क्षेत्र आणि साहित्य क्षेत्र हे 2 वेगवेगळे असले तरी त्या क्षेत्राची आवड आहे. त्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून तर दिलंच, परंतु ज्या क्षेत्रामध्ये त्यांना रुची होती त्या क्षेत्राला सुद्धा त्यांनी आपलंसं केलं. साहित्यामध्ये असेल, कवितेच्या प्रांतामध्ये असेल, त्यांनी त्या क्षेत्राला सुद्धा आपलंसं केलं आणि आपल्या मनात जी चाललेली घालमेल आहे ते साहित्याच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. तात्यांच्याबद्दल जेव्हा ते गेले त्यानंतर ज्या वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या आल्या, त्या वृत्तपत्रातील बातम्या वाचून असं वाटलं की माणूस जिवंत असताना त्याच्या कामाची किंमत आपल्याला कळत नाही, परंतु तो गेल्याच्या नंतर त्याच्या कामाची कीर्ती ही सर्वदूर पसरत असते. तात्या जेव्हा होते त्यावेळेस त्यांना आपण एक मित्र, एक सहकारी, एक भाऊ म्हणून आपण पाहत असतो, परंतु ते गेल्याच्या नंतर ज्या बातम्या वृत्तपत्रामध्ये आल्या त्या नक्कीच हृदयाच्या ठाव घेणाऱ्या होत्या. कारण एखाद्याच्या हृदयात जागा निर्माण करणं हे कोणालाही शक्य नसतं. तसं स्थान तात्यांनी आपल्या कामातून, आपल्या कर्तृत्वातून निर्माण केलं. आज आपल्यात नाही आहे, परंतु त्यांच्या आठवणी आपल्या सर्वांच्या काळजामध्ये घर करून आहेत. मला वाटतं की आपण सर्वांनी त्यांच्या आठवणी ज्या आहेत आणि त्यांचं जे काही राहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी
त्या स्वप्नाला पुढं नेण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करूया. तात्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशी आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या या कार्याला आपण सर्वांनी पुढं नेऊया असा संकल्प करतो. धन्यवाद. आमचे मोठे बंधू स्वर्गीय डॉक्टर वाल्मिक मुंडे यांच्या जाण्यानं आमच्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांचा जर सांगायचा परिचय जर म्हणलं तर आम्ही बालपणापासून वर्गमित्र, त्यांच्या सगळ्या सांगण्यानं आम्ही पुढे चालत होतो. त्यांचा एक असा आधार होता की आमच्यासाठी सुख असेल, दुःख असेल, अडचणी असेल, सर्वसामान्य काही गोष्टी असतील ते आम्हाला सगळ्या सॉल्व करून ते सांगत असत. परंतु डॉक्टर वाल्मिक मुंडे हे एक अतिशय खडतड असे एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते आणि त्यांचं जे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं त्यामध्ये अनेक असंख्य अडचणींना ते सामोरे गेले आणि त्यानं एक शून्यातून असं विश्व निर्माण केलं की आज आपण बघतो की कुठल्याही दवाखान्यात जातो, दवाखान्यामध्ये गेलं की आधी पैसे बघतात. परंतु हे स्वर्गीय डॉक्टर वाल्मिक मुंडे असे होते की पेशंटकडे पैसा असो अथवा नसो, फक्त ते काय करायचे, पेशंटला गुण कसा येईल हे फक्त बघायचे. आज एकमेव डॉक्टर असे होते की परळी तालुक्यामध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक केलं. कंडे असतील, वाड्या असतील, वस्ती असतील, झोपडपट्ट्या असतील, गाव असेल, शहर असेल, कुठेही ते आपला वारसा पुढे चालवत होते. परंतु त्यांच्या या जाण्यानं एक अशी मोठी पोकळी निर्माण झाली आहे की ते आज आमच्यामध्ये नाहीत, परंतु आमच्या अंतःकरणामध्ये ते आज घर करून बसलेले आहेत. त्यांना मी एवढंच सांगतो की डॉक्टर वाल्मिक मुंडे सारखा माणूस आज होणं हे शक्यच नाही. एक किस्सा सांगायचा म्हणलं, एका वस्तीवर आम्ही जात असताना त्या ठिकाणी नदीला पाणी होतं आणि पेशंट तिकडं खूप सिरियस होता. परंतु जात असताना नदीला पाणी असल्या कारणानं त्यांना खांद्यावर घेतलं एका व्यक्तीनं. त्यांची बॅग मी घेतली आणि सोबत गेलो आणि पुढल्या व्यक्तीचा प्राण वाचवला. असे हे डॉक्टर वाल्मिक मुंडे. आणि त्याचबरोबर आम्हाला एक खूप असं दुःख होतं की डॉक्टर वाल्मिक मुंडे हे जर आज असते तर आज त्यांच्या माध्यमातून एक शेकडो लोक उपजीविका भागवत होते. परंतु त्यांच्या जाण्यानं त्यांची उपजीविका आज बंद पडली. अशा या थोर व्यक्तींना माझा कोटी कोटी प्रणाम आणि एवढं सांगून मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. संदीप पुढे बरोबर.